Yes, hello everyone. Am I audible and visible to you all? दिसते कमी सगळ्यांना? Yes, thank you so much everyone for this beautiful and wonderful presence ever. चलो, let's get started for the live spoken English masterclass. How do you do everybody? कसे आहात सर्वजण? Everything well and right? Okay, so let's get started. So what is going on? आपण सध्या मॉडेल्स शिकत होतो टू बी आणि टू हॅव मध्ये. सो प्रोसिडिंग अहेड आजच्या क्लासमध्ये आपण काय करणार आहे? व्हॉट एक्झॅक्टली वी हॅव टू डू विदाउट टू बी अँड विदाउट टू हॅव प्लेन मॉडेल्स मला तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. आपण कॅन बी पाहिलं, आपण कॅन हॅव पाहिलं, बट एक्झॅक्टली what exactly is the formula if we have to use only can, only may, plain might, plain should, without joining be or have, then what exactly happens? I will explain to you all. सो त्यासाठी सी टू बी आणि टू हॅव. टू बी म्हणजे असणे, जेव्हा वाक्यामध्ये ते करता काहीतरी असू शकतो स्वतः, तर आपण कॅन बी वापरतो. टू हॅव म्हणजे मालकी असणे, कोणाकडे तरी काहीतरी असणे. सो कोणाकडे तरी काहीतरी असू शकतं असं जेव्हा येतं तर आपण कॅन हॅव वापरतो. पण आता प्लेन कॅन जर वापरायचं असेल तर तिथे येतात ऍक्शन वर्ब्स, तिथे येतात क्रिया, जाणे येणे खाणे पिणे रडणे झोपणे असणे, ऍक्शन्स येतात, पिणे झोपणे, ऍक्शन्स कम्स. सो जेव्हा क्रिया येतात ना तेव्हा प्लेन कॅन यूज केलं जातं. एक्झॅक्टली ते कसं, आय विल एक्सप्लेन टू यू. सी, जेव्हा फक्त कॅन तुम्हाला यूज करायचंय तेव्हा त्याचं म्हणणं असतं की काहीतरी करता काहीतरी करू शकतो. काय म्हणणं असतं त्याचं? करता काहीतरी करू शकतो. आता मी तुम्हाला डिफरन्स सांगते की कॅन बी नीट आहे का? कॅन बी, कॅन हॅव आणि नुसतं कॅन मध्ये काय डिफरन्स आहे? तर कॅन बी, कॅन हॅव जेव्हा यूज करायचं असतं तेव्हा वाक्याच्या एंडिंगला असू शकतं येतं, पण हे फक्त प्लेन कॅन आहे. सो इथे एंडिंगला काय आलंय? करू शकतं. सो इथे येते ऍक्शन, करणे. मग तो जाऊ शकतो, ती येऊ शकते, ती अभ्यास करू शकते, ती चांगले मार्क मिळवू शकते, ती बोलू शकते, ती सांगू शकते, ती विचारू शकते, ती बनवू शकते, ती बसू शकते, ती उभा राहू शकते. क्रिया येतात. कॅन बी, कॅन हॅव यूज करायचं असेल तर त्याच्यामध्ये फक्त असू शकतो असं येतं. क्रिया नाही येत त्यामध्ये. असं असं असू शकतं, याच्याकडे हे असू शकतं असं येतं. पण कॅन मध्ये कोणीतरी काहीतरी करू शकतो. सो हे जे डेफिनेशन देते ना मी तुम्हाला, त्याच्यावरती ठरत असतं की पुढे काय. त्याच्यामध्ये डेफिनेशन कडे व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला पुढे म्हणजे कन्फ्युजन नाही होणार की अरे हे कधी ते कधी. त्याच्यासाठी दिस डेफिनेशन शुड बी सो क्लिअर. नाव कुड. कुडचं म्हणणं असतं करता काहीतरी करू शकला किंवा करू शकला असता असं पण येतं, किंवा करू शकत होता असं पण येतं. प्लेन कुडचं मिनिंग ऍक्च्युली एवढंच होतं की करता काहीतरी करू शकला किंवा काहीतरी करू शकत होता. ठीक आहे. नेक्स्ट वन, कॅन झालं, कुड झालं, मे. व्हॉट मेसेज सेम लाईक अ कॅन. करता काहीतरी करू शकतो, बट हाऊ मच पॉसिबिलिटी? मे मध्ये परवानगी मागितली जाते मे मध्ये ना, तर 50% पॉसिबिलिटी असते. देअर कम्स 50% पॉसिबिलिटी. देन कम्स माइट. माइट मध्ये काय असतं? व्हेरी रेअर. करता कदाचितच काहीतरी करू शकतो. याच्यामध्ये येतं वर्ड कदाचितच, की करता कदाचितच काहीतरी करू शकतो. नाही झालं, माइट झालं, शुड. पहा, शुड मध्ये काय येतं? कर्त्याने काहीतरी. हे डेफिनेशन्स वर चालणार आहे सगळं. डेफिनेशन्स वर आपण सगळे वाक्य बनवणार आहे. सो प्लीज पे अटेन्शन. शुड, कर्त्याने काहीतरी करायला पाहिजे किंवा करायला हवं. मस्ट, कर्त्याने काहीतरी करायलाच पाहिजे.
कर्त्याने काहीतरी करायलाच पाहिजे. दीज आर द मिनिंग्स. हे काय आहेत? मिनिंग्स आहेत. आता यांच्यानुसार आपल्याला वाक्य बनवायचं. सो इथे चेंजेस काय असणार आहेत? व्हॉट आर द चेंजेस गोइंग टू बी हिअर? तर इथे तुम्हाला वाक्य बनवत असताना क्रिया येणार. इथे तुम्हाला टू बी घ्यायचं की टू हॅव घ्यायचं हे नाही शोधायचंय. डायरेक्टली कुठलं मॉडेल घ्यायचं आणि त्याच्या पुढे काय क्रिया आलेली आहे तर ती क्रिया डायरेक्टली यूज करायची आहे. घेऊया सेंटेन्सेस. हिअर वी गो. द व्हेरी फर्स्ट सेंटेन्सेस. करता काहीतरी करू शकतो. बरं, मला म्हणायचं सिम्पल सेंटेन्स घेते. तो येऊ शकतो. तो येऊ शकतो. काय घेणार? इफ देर इज 100% शुअरिटी. तो येऊ शकतो. मग तुम्ही काय यूज करणार आहे? डेफिनेटली. आता इथे शोधायचं नाही आपल्याला की बी घ्यायचं की हॅव घ्यायचं. डायरेक्टली येऊ शकतो. 100% म्हणजे तो म्हणजे ही येऊ शकतो. 100% पॉसिबिलिटी म्हणजे कॅन. आणि तो येऊ शकतो. येणे. येणेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कम बोलतात. झालं वाक्य तयार. बी ने घ्यायचं, हॅव ने घ्यायचं, काहीच नाही घ्यायचं. सेंटेन्स रेडी. तो येऊ शकतो. ही कॅन कम. क्लिअर? डन. आता पहा, हेच आपण जर घेतलं, तो येऊ शकला. फास्ट व्हर्जन कॅनचं. तो येऊ शकला किंवा तो येऊ शकत होता असं आलं तरी पण तुम्ही कुडच यूज करणार. आता देर इज नो नथिंग देर इज नथिंग इन द पर्सेंटेज. डायरेक्टली देर इज अ पॅटर्न. तो येऊ शकला तर काय करणार? तो म्हणजे ही येऊ शकला. कुड हे शेवटचा शब्द. शकला कुड येणे म्हणजे काय? कम. ही कुड कम. बरोबर आहे. बरं, नेक्स्ट वन. तो येऊ शकतो बट नॉट 100% शुअरिटी. तो येऊ शकतो. देर इज जस्ट 50% शुअर पॉसिबिलिटी. मग काय करणार आहे? तो येऊ शकतो. तो म्हणजे ही. ही सोबत पुढे काय घ्यायचं? मे घ्यायचं. ही मे कम. तो येऊ शकतो. इट बिकम्स ही मे कम. मे का घेतलं? कारण की आता तो येऊ शकतो पण नॉट 100% शुअर. तर मे घ्यायचं. पुढे आता आपण टाकू कदाचितच. तो कदाचितच येऊ शकतो. तो कदाचितच येऊ शकतो. देन व्हॉट एक्झॅक्टली वी आर गोइंग टू डू? तो म्हणजे ही सोबत काय घ्यायचं आपल्याला? माईट. येणे म्हणजे काय? कम. सो तो कदाचितच येऊ शकतो. मग काय केलं आपण? माईट टाकलं. झालं कसं? ही माईट कम. बरोबर आहे. त्याच्यानंतर मला म्हणायचंय तो यायला हवा. तो यायला हवा किंवा तो यायला पाहिजे. दोन्हीचं मिनिंग सेमच आहे ना? तो यायला हवा किंवा तो यायला पाहिजे. तर काय करणार? तो म्हणजे ही. हे सोबत काय घ्यायचं? शुड. ही शुड येणं म्हणजेच काय? कम. सेंटेन्स इज रेडी. तो यायला हवा. ही शुड कम. ही शुड कम. तो यायला हवा. ही शुड कम. बरं. And here I want to say तो यायलाच हवा किंवा त्याने यायलाच हवं. मग इंग्लिश मध्ये कसं करणार? त्याने यायलाच हवं. त्याने यायलाच हवं तर आपण यूज करणार मस्ट. मग कसं झालं वाक्य? ही मस्ट कम. त्याने यायलाच हवं. इट ऍक्च्युअली बिकम्स इन इंग्लिश ही मस्ट कम. क्लिअर? आलं लक्षात? समजलं का तुम्हाला? डिड यू एव्हरीबडी अंडरस्टँड? एकदम सिम्पल आहे. व्हेरी इझिएस्ट वन. सो क्रिया येते. क्रिया आलं तर मग तुम्हाला प्लेन वापरायचे. कॅन, कुड, मे, माइट, शुड, मस्ट. क्लीन करते. पुढे चल.
Now we will take different verbs and we'll make them in the six forms and practice. Speaking is very important, so make sure you type a lot, you practice a lot, you speak a lot, you listen a lot. Please make sure. खोली, स्वच्छ करणे. I have taken here what? खोली, स्वच्छ करणे. ह्याला इंग्लिश मध्ये म्हणतात क्लीन द रूम, राईट? खोली स्वच्छ करणे, इट इज कॉल्ड एज क्लीन द रूम. बरोबर? ओके. फर्स्ट सेंटेन्स मला म्हणायचंय ती खोली स्वच्छ करू शकते. चला बनवा इंग्लिश मध्ये. ती खोली स्वच्छ करू शकते. तुम्ही ॲबिलिटीवर बोलत आहात की 100% शी हॅज दॅट ॲबिलिटी की ती खोली स्वच्छ करू शकते. व्हेरी गुड, ऍब्सोल्युटली करेक्ट आन्सर इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांना मेसेज करता येतोय का? If there is somebody who cannot message in the chat box, please listen to me very carefully. काय करा, खाली पार्टिसिपंट चॅट बटनवर क्लिक करा. शेजारी चॅट बटन आहे, पार्टिसिपंटच्या शेजारी @4 चॅट बटनवर क्लिक करायचं. वरती न्यू चॅट येईल, न्यू चॅट वर क्लिक करा. पल्लवी मॅम नाव दिसते कुठे? पल्लवी मॅम नावावर क्लिक करा. वरती इनवाइट दिसते कोपऱ्यात, इनवाइट वर क्लिक करा. खाली चॅट दिसलं, खाली या चॅट मध्ये करा मेसेज आणि पाठवा. मेक इट. असं करायचं दररोज. दिस इज हाऊ यू कॅन मेक अ मेसेज. ब्युटिफुल. सो ती खोली स्वच्छ करू शकते. काय होईल? ती म्हणजे शी कॅन, खोली स्वच्छ करणे. शी कॅन क्लीन द रूम. शी कॅन क्लीन द रूम. आता हेच जर मला म्हणायचंय ती खोली स्वच्छ करू शकली. व्हॉट शुड बी द आन्सर? ती खोली स्वच्छ करू शकली. ती खोली स्वच्छ करू शकली. शी could clean the room. She could clean the room. बरोबर? ओके. नेक्स्ट वन मला म्हणायचंय ती खोली स्वच्छ करू शकते. Tell me, what will you use if there is 50% possibility? ती खोली स्वच्छ करू शकते. करेक्ट. 50% पॉसिबिलिटी आहे म्हणजे शी मे क्लीन द रूम. शी मे क्लीन द रूम. व्हेरी गुड. नेक्स्ट वन मला म्हणायचंय ती कदाचितच खोली स्वच्छ करू शकते. देन व्हॉट? ती कदाचितच खोली स्वच्छ करू शकते. कम ऑन फास्ट. What exactly should we do? कदाचितच करू शकते. So she might clean the room. She might clean the room. Beautiful. Okay, next. I want to say that तिने खोली स्वच्छ करायला हवी. तिने खोली स्वच्छ करायला हवी किंवा करायला पाहिजे. तिने खोली स्वच्छ करायला हवी किंवा तिने खोली स्वच्छ करायला पाहिजे. Very good. Please type answers in the chat box. It actually needs enough practice. तर ते बोलताना पुढे जाऊन तुम्हाला आठवणार.
तिने खोली स्वच्छ करायला हवी, करायला पाहिजे. शी शुड क्लीन द रूम. आणि जर कांदा करायलाच हवी तर यूज काय करायचं? मस्ट. So you choose and let me know. Okay. बरोबर आहे? जमलं सगळ्यांना? लक्षात आलं? Have you everybody understood? Beautiful. That's really great thing. Now, see, I am going to give another list of verbs and objects. Next one, you will complete the chain. Online form भरणे. Fill the online form. Fill the online form. ठीक आहे? Fill the online form. हे आता यूज करायचं तुम्हाला in 6 models. तर मी तुम्हाला I will ask you questions. You will answer here in the chat box. सगळ्यात आधी आपण यूज करू कॅन मध्ये with 100% surety. विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. प्लीज टेल मी हाऊ कॅन वी मेक द सेंटेन्स इन इंग्लिश. विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. येस, व्हेरी गुड. With 100% surety. Then what will be the answer? Students can fill the online form. Right? Students can fill the online form. विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. गुड. आता इन द पास्ट वी आर गोइंग टू स्पीक अबाउट की विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरू शकले. विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरू शकले. विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरू शकले. करेक्ट, व्हेरी गुड. काय यूज करणार? ऑनलाईन फॉर्म भरणे. फिल द ऑनलाईन फॉर्म. सो विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरू शकले. यूज करायचं कुड. आन्सर बिकम्स स्टुडंट्स कुड fill the online form. Students could fill the online form. बरं, विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. There is a 50% possibility. बट यू आर नॉट शुअर की खरंच भरू शकतील की नाही. बट या 50-50. सो काय यूज करायचं? करेक्ट, मे यूज करायचं. अँड हाऊ द आन्सर बिकम्स? स्टुडंट्स मे fill the online form. Students may fill the online form. Beautiful. I want to say विद्यार्थी कदाचितच ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. Then what? विद्यार्थी कदाचितच ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. विद्यार्थी कदाचितच ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. व्हेरी गुड. फीलची स्पेलिंग पहा. FEEL नाही आहे, FILL आहे.
FWL फील म्हणजे वाटणे, जे इमोशन्स वाटणे त्याला फील बोलतात. आय फील इल, मला आजारी असल्यासारखं वाटतंय. आणि FIWL फील म्हणजे भरणे. सो आपण काय लिहिणार? स्टुडंट्स माइट फील द ऑनलाईन फॉर्म. स्टुडंट्स माइट फील द ऑनलाईन फॉर्म. बरोबर आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायला पाहिजे. आधीच लिहून टाकलं, आधीच माहित होतं का? हा, माझा सिक्वेन्स चेंज करते मी पुढच्या वेळेस. आय वॉन्ट लेट यू नो दॅट व्हॉट विल बी द नेक्स्ट मॉडेल. ओके, ठीक. करून घ्या, माझं दाखवते आता. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायला पाहिजे. स्टुडंट्स should fill the online form. And next one. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायलाच पाहिजेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायलाच पाहिजेत. खूप छान ट्राय करताय हा सगळेजण. चॅटबॉक्स मध्ये खूप छान मेसेजेस करत आहात. इथे जर कोणाला चॅटबॉक्स मध्ये मेसेज करता येत नसेल तर खाली चॅट बटन वर क्लिक करा, न्यू चॅट वर क्लिक करा, पल्लवी मॅम नावावर क्लिक करा, इन्व्हाइट करा आणि मग तुम्ही चॅटबॉक्स मध्ये मेसेज करू शकाल. मी काहीच केलेलं नाहीये. आय हॅव्हंट डन एनिथिंग. येस. सो दॅट विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायलाच पाहिजे. इट बिकम्स स्टुडंट्स मस्ट fill the online form. Students must fill the online form. Okay? Check. आता तुम्ही करा बरं एक. I will give you send email. Please make in your notebook. वहीमध्ये करून दाखवायचं हे एक स्ट्रक्चर. मराठी प्लस इंग्लिश. मराठीमध्ये पण तुम्हीच करायचं, इंग्लिशमध्ये पण तुम्हीच करायचं. मराठी सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे ना. टेक आउट युअर नोटबुक, आपण चेक करू. बनवा. ईमेल पाठवणे हे 6 फॉर्म्स मध्ये पाहिजे मला. इन युअर नोटबुक, इन मराठी अँड इन इंग्लिश.
येस, क्लिअर झालं का? मराठी प्लस इंग्लिश बनवा व्यवस्थित. प्लीज मेक इन मराठी अँड इन इंग्लिश ॲज वेल. मराठीमध्ये पण बनवणार, इंग्लिशमध्ये पण बनवणार. ट्राय करा कसं जमते कसं नाही, काय चुकते काही नाही. प्लीज ट्राय फॉर द सेम. एक मिनिट. येस. येस, जमलं का सगळ्यांना? मराठीत पण करायला जमलं का? दॅट्स व्हॉट आय ऍक्च्युली वॉन्टेड टू चेक की कुड यू डू इट इन मराठी ॲज वेल बाय युअर ओन. म्हणजे मराठीमध्ये पण वी ऑल्सो शुड बी एबल की व्हॉट शुड बी द मराठी ट्रान्सलेशन. तर कसं होईल? ईमेल पाठवली मी. ईमेल तुम्ही काय घेतलं सब्जेक्ट? whatever is the subject you have taken, no problem. Students, she. ओके, ठीक आहे, चालतं. सो ती ईमेल पाठवू शकते. शी कॅन सेंड ईमेल. ती ईमेल पाठवू शकली. शी कुड सेंड ईमेल. ओके. ती ईमेल पाठवू शकते विथ 50%. शी मे सेंड ईमेल. ती कदाचितच ईमेल पाठवू शकते. शी माइट सेंड ईमेल. ती ईमेल सॉरी, मे झालं, माइट झालं. तिने ईमेल पाठवायला पाहिजे. शी शुड सेंड ईमेल. तिने ईमेल पाठवायलाच पाहिजे. शी मस्ट सेंड ईमेल. ओके, ब्युटिफुल. तर झालं, मराठीत पण समजलं. आता मी तुम्हाला रॅन्डम सेंटेन्सेस विचारणार, तुम्ही ठरवायचं काय यूज करायचं. ओके, हिअर आय विल राईट आन्सर्स. रॅन्डम विचारते. सिक्वेन्स मध्ये जमलं तुम्हाला, मराठी पण विचारलं, इंग्लिश पण करता आलं, आणि प्लस तुमचं मराठी आणि इंग्लिश मध्ये पण करायला जमलं. सो नाव वी आर रेडी टू टेक वन स्टेप अहेड. ओके, आपण आता घेऊया तिकीट रद्द करणे. तिकीट रद्द करणे कसं होईल इंग्रजीमध्ये? सिंपल आहे. तिकीट रद्द करणे. रद्द करणे म्हणजे कॅन्सल द तिकीट. ना, करेक्ट. कॅन्सल द तिकीट, आधी वर्ब घ्यायचं. ओके, बरं. तिने तिकीट रद्द करायलाच हवं. सांगा आन्सर. तिने तिकीट रद्द करायलाच हवं. सेंटेन्स विथ नीट ऐका, मग तुमचा आन्सर बनव. आय एम नॉट फॉलोइंग द सिक्वेन्स राईट नाव. व्हेरी गुड. तिने तिकीट रद्द करायलाच हवं. ग्रेट, खूप छान जमतंय. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आय एम प्राऊड ऑफ यू ऑल. आय एम सो हॅपी टू सी युअर आन्सर्स करेक्ट. तिने तिकीट रद्द करायलाच हवं. शी मस्ट कॅन्सल द तिकीट. शी मस्ट कॅन्सल द तिकीट. ओके, नेक्स्ट वन. मला म्हणायचंय ती कदाचितच तिकीट रद्द करू शकते. टेल मी. ती कदाचितच तिकीट रद्द करू शकते. प्लीज लेट मी नो द आन्सर. ती कदाचितच तिकीट रद्द करू शकते. गुड, व्हेरी गुड. ती कदाचितच तिकीट रद्द करू शकते. शी माइट कॅन्सल द तिकीट. शी माइट
कॅन्सल द तिकीट. ती कदाचितच तिकीट रद्द करू शकते. ओके, ब्युटिफुल. आय वॉन्ट टू से दॅट, मला म्हणायचंय की ती तिकीट रद्द करू शकली. ती तिकीट रद्द करू शकली. ती तिकीट रद्द करू शकली. व्हेरी गुड, ब्युटिफुल. ती तिकीट रद्द करू शकली. फॅन्टॅस्टिक. करू शकली काय यूज करणार? करू शकली कुड यूज करणार. शी कुड कॅन्सल द तिकीट. शी कुड कॅन्सल द तिकीट. ओके, ग्रेट. ती तिकीट रद्द करू शकते 100%. ती तिकीट रद्द करू शकते. ग्रेट, व्हेरी गुड. सगळ्यांना जमतंय? चॅट बॉक्स मध्ये आन्सर्स करा. आय कॅन सी युअर आन्सर्स. ब्युटिफुल. ती तिकीट रद्द करू शकते. कॅन यूज करायचं. शी कॅन कॅन्सल द तिकीट. ब्युटिफुल. तिने तिकीट रद्द करायला पाहिजे. तिने तिकीट रद्द करायला पाहिजे. तिने तिकीट रद्द करायला पाहिजे. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. तिने तिकीट रद्द करायला पाहिजे. शी शुड कॅन्सल द तिकीट. शी शुड कॅन्सल द तिकीट. तिने तिकीट रद्द करायला पाहिजे. शी शुड कॅन्सल द तिकीट. ओके. आणि ती तिकीट रद्द करू शकते 50%. येस. एकच राहिले. कुठलं मॉडेल राहिलं पहा बरं. शी मे कॅन्सल द तिकीट. शी विल कॅन्सल द तिकीट. यायला लागलं ओळखता? छान ओळखता येतं ना आता सगळ्यांना. नो डाऊट, काहीच डाऊट नाहीये. कॅन, कुड, मे, माईट मध्ये शुड, मस्ट ऑल क्लिअर ना? ग्रेट, खूप छान. हा खूप महत्वाचा टॉपिक आहे जो तुम्हाला खूप छान समजला. आय कॅन सी दॅट बाय युअर आन्सर्स. व्हेरी गुड. आता आहे ना, वन मोर टास्क फॉर यू. अजून एक टास्क तुमच्यासाठी. आता तुम्ही मला मराठीमध्ये टाईप करून दाखवायचं. हे जे सगळे सेंटेन्सेस आहेत, मला यांचं तुम्ही मराठी ट्रान्सलेशन करून दाखवायचं. प्लीज ट्राय. शी मस्ट कॅन्सल द तिकीट हेच वाक्य मला मराठीमध्ये सांगून दाखवा कसं होईल. व्हॉट विल बी द मराठी आन्सर? शी मस्ट कॅन्सल द तिकीट. व्हॉट शुड बी द मराठी आन्सर? येस. हा, मराठीमध्ये जमते टायपिंग. कोणाच्या फोनमध्ये जर का मराठी नसेल ना, मराठी म्हणजे ओरिजिनल मराठी टायपिंग नसेल ना, तर तुम्ही इंग्लिशमध्येच टाईप करू शकता मराठी सेंटेन्स. समजलं का? जसं आपण व्हॉट्सअप वरती तुम्ही मला कसं मेसेज पाठवता, मराठीच बोलता इंग्लिशमध्ये. सो शी मस्ट कॅन्सल द तिकीट. तिने तिकीट रद्द करायलाच पाहिजे. व्हेरी गुड. पुढचं, शी माइट कॅन्सल द तिकीट. सांगा, करा आता हे मराठीत करा. इट इज नॉट व्हेरी इझी टू मेक इन मराठी. पहा, आता इंग्लिशचं मराठी करायला ताण होतोय. मराठी टू इंग्लिश सोपं जात असेल, आता इंग्लिश टू मराठी अवघड जाईल. सेकंड वन सुरू आहे ना आपलं. येस.
ओके आहे. येस. ती कदाचितच तिकीट रद्द करू शकते. व्हेरी गुड. तुम्हाला जसं इंग्लिश टायपिंग जमेल तसं जमवा. तसं आपली थोडी रायटिंग टेस्ट आहे. फक्त अर्थ समजायला पाहिजे एवढंच. म्हणजे काय होतं, एखादा इंग्रजी बोलला काही तर त्याचा अर्थ पण समजायला तुम्हाला मदत होणार आहे. ती कदाचितच तिकीट रद्द करू शकते. कदाचितच येईल मग ना. बरं. शी कुड कॅन्सल द तिकीट. प्लीज मेक इट इन मराठी. शी कुड कॅन्सल द तिकीट. शी कुड कॅन्सल द तिकीट. येस. ती तिकीट रद्द करू शकली. ती तिकीट रद्द करू शकली. शी कुड कॅन्सल द तिकीट. ती तिकीट रद्द करू शकली. बरं. शी कॅन कॅन्सल द तिकीट. 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 ती तिकीट रद्द करू शकते. शी कॅन कॅन्सल द तिकीट. ती तिकीट रद्द करू शकते. शी शुड कॅन्सल द तिकीट. शी शुड कॅन्सल द तिकीट. शी शुड कॅन्सल द तिकीट. करेक्ट. व्हेरी गुड. व्हॉट शुड बी द आन्सर? तिने तिकीट रद्द करायला पाहिजे. शी शुड कॅन्सल द तिकीट. तिने तिकीट रद्द करायला पाहिजे. आणि शी मे कॅन्सल द तिकीट. हाऊ इट बिकम्स इन इंग्लिश? शी मे कॅन्सल द तिकीट. ती तिकीट रद्द करू शकते. करेक्ट. ती तिकीट रद्द करू शकते. आलं लक्षात सगळ्यांना? डन. सो नाऊ आय विल गिव्ह यू हिअर मोर 5 फॉर्म्स जे तुम्ही काय करायचं, वहीमध्ये इन युअर नोटबुक मराठी आणि इंग्लिश मध्ये बनवायचं. ठीक आहे. डन. सो हिअर इज द व्हेरी फर्स्ट वन. बँक अकाउंट उघडणे. तर काय म्हणाल इंग्लिश मध्ये? ओपन अ बँक अकाउंट. ओपन अ बँक अकाउंट. बरं. लोकेशन शेअर करणे. लोकेशन शेअर करणे. जसं फोनवरती नाही का आपण करायचं. शेअर अ लोकेशन. बरं. थर्ड वन. हे 6 फॉर्म्स मध्ये वहीमध्ये करायचं. मराठी सेंटेन्स द्यायचं, इंग्लिश ट्रान्सलेशन सुद्धा करायचं. अजून एक देते. कोकणे करा सावित्री का 1828 सेंटेन्सेस होतील तुमचे ना. वन मोर. ऍप अपडेट करणे. अपडेट ऍप or application you can say. Clear? These are the 3 sentences. हे 3 सेंटेन्सेस तुम्ही काय करायचं, कॅन, कुड, मे, माइट, शुड आणि मस्ट अशा 6 मॉडेल्स मध्ये मराठी आणि इंग्लिश मध्ये बनवायचं आणि प्रॅक्टिस करायची. वहीमध्ये लिहून बनवून झालं की तेच वही बंद करून आपल्याला ओरली एकट्याने मिरर समोर उभा राहून बोलता येतंय का हे पण तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. Done. We'll stop here only. We'll continue in the next class. Thank you, everybody. Thank you so much. Practice well. See you in the next class.